मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापरावाने आपल्या सोबत्यांकडे बघितलं. इशारती झाल्या, घोड्यांना टाच बसली आणि ते 7 घोडे सनाना सुटले सुसाट. त्या बेहलोल खानाच्या नेतृत्व छावणीत तुफान कापाकापी चालू झाली. खुलेआम कत्तल. बेहलोल खान दक्षिणेकडे जागा झाला. प्रतापराव दौडत होते. बेहलोल खानानं बघितलं, ते क्रुद्ध नजर. सापडलो तर संपलोच. आणि त्याच वेळी रणशिंग फुंकले. बेहलोल खानानं त्याचं सैन्य सावध केलं, सजग केलं आणि हे सगळं सैन्य या 7 वीरांवर तुटून पडलं. खालून आग वर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर ही मानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खगसात जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बळ तुकडं पडलं. त्या गर्दीमध्ये हे 7 जीव लोपले. त्या वनव्यात हे खाकसत जळाले. मातीत पडल्या प्रतापरावांचा श्वास फुलला. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि उंच उडाल्या मातीला प्रतापराव सांगू लागले, सांगा माझ्या राजाला, हा प्रतापराव गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही, मातीसाठी गेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि प्रतापराव नावाचा धगधगता अध्याय संपला. महाराजांच्या मस्तकावर सप्तसिंधूंचा अभिषेक होत होता आणि महाराजांना दिसत होता ती रात्र महाशिवरात्रीची. त्या महाशिवरात्रीच्या रात्री या 7 शिलेदारांनी रायगडाच्या शिवशंकरासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला. 7 बिल्वदलांनी शिवलिंगावर आपल्या आयुष्याचा अभिषेक केला. दगडावर दिसतील अजून ते थल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7. आपल्या अभिषेकावेळी महाराजांना प्रतापरावांनी मातृभूमीसाठी रक्ताचा घातलेला अभिषेक डोळ्यापुढे तरळत राहिला. आणि महाराज म्हणाले, प्रतापराव, आपल्या रक्ताचा अभिषेक या स्वराज्याला तुम्ही घातला, म्हणून हा राज्याभिषेक. प्रतापराव हवे होता ताच. तोपर्यंत सप्तसिंधूंचा अभिषेक संपला. समुद्र जलाचा अभिषेक सुरू झाला. मध्यान्ह रात्री अभिषेक संपला. महाराजांना सुहासनीने ओवाळला. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, स्वरलंकार घातले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. आई तुळजाभवानीला, मासाहेब जिजाऊंना, उपस्थित ज्ञानी जनांना महाराजांनी वंदन केलं. आणि महाराज राज्यसभेकडे निघाले. राज्यसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वरलंकार लिहिलेले 2 बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्राश्व, 4 पातशया पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या श्री शिवरायांच्या स्वागताला सज्ज होते. राजे आत निघाले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौथरा, त्याच्यावर आणखी एक चौथरा, त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी, आणि त्या मेघडंबरीत होतं रत्नजडित 32 मणी स्वर्ण सिंहासन. मराठी अस्मिता झालेलं, मराठी स्वाभिमान बनणार ते स्वर्ण सिंहासन. खरं तर हे स्वर्ण सिंहासन घडवताना राजांनी मासाहेबांना सांगितलं, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्य साऱ्यांच, इथला प्रत्येक जण छत्रपती. महाराजांनी साऱ्यांना सोबत घेतलं. नाहीतर बघा ना, आपण निर्माण केलेल्या राज्याचं नाव महाराजांनी शिवराज्य नाही ठेवलं. ठेवलं असतं तरी आपल्याला अभिमानच वाटला असता, पण नाव ठेवलं स्वराज्य. स्व माझं, माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे आणि मलाच झुंजलं पाहिजे. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का?
नाही. का? ट्यूब कुठं आपली आहे? ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब आपली होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते सांगितलं, जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही, मी तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही, हे स्वराज्याचं रयतेचं झालं. आपण सत्ताधीश व्हावं म्हणून हे राज्य नव्हतं, रयतेचं राज्य निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी भावना होती. सगळ्यात मोठी. महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? वचननामा एकच, सर्वास पोटास लावणे आहे. 18 पगड जातीची, 12 बुलतेदाराची सारी, सुतार लोहार चांबार न्हावी जोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर कोळी आगरी भंडारी मराठी ब्राह्मण सारे सारे पोटाला लागले पाहिजेत. हे साऱ्यांचं राज्य आहे. महाराज त्या सिंहासनाकडे निघाले. सिंहासनाच्या पाठीमाग सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राज चिन्ह झळकत होती. सुवर्णमत्स्य, मोरचल, अश्वदलाची, आरमाराची, निपक्ष न्यायाची. हेनरी ऑक्झेंडन महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होता. तो असं लिहितो की महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीमाग एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची 2 पारडी होती. आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म तर आताचा. आता न्यायालयात पट्टी बांधलेली न्यायदेवता हातात तराजू घेऊन उभा असते, निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून. 350 वर्षापूर्वी महाराजांनी ते निर्माण केलं. हे राज्य साऱ्यांचं, निपक्ष न्यायाचं. नाहीतर बघा ना, स्त्रियांवरच्या अत्याचाराचा सगळ्यात जलद गतीनं झालेला निर्णय, फास्ट ट्रॅकवर चाललेली एकमेव केस आहे भारतातली रांजाच्या पाटलाची. एकमेव. किती वेगात असेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यांना समान न्याय, पटकन. त्याच्याही पेक्षा महत्वाचं, महाराजांनी पहिला विचार हा करून ठेवला, या भूमीवर राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे राज्य उभा करतो आहे, कदाचित तेही उद्या नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? महाराष्ट्राला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं. 350 वर्षापूर्वी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारोगोळा डचांकडनं. महाराजांनी एके दिवशी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारोगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वावलंबी स्वयंपूर्ण झालं पाहिजे. आत्मनिर्भर भारताची बीज शिवचरित्रात तुम्हाला दिसतात. मेड इन इंडिया महाराजांची संकल्पना आहे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळामध्ये जगातला आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उतायचा कारखाना सुरू केला. स्वराज्यासाठी लागणारं सगळं स्वराज्यातच. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे ज्याचं नाव आहे जिज्ञासा. दुर्दैवानं आमच्या हल्लीच्या पिढीत हा गुणच आता राहिला नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे इथं जर शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्लीची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. 1 सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही. मला खरंच बरं वाटतं की बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच
सफरचंद खालीच का पडलं? आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे, सगळ्यात मोठी. जिज्ञासा विलक्षण गुण आहे महाराजांचा, विलक्षण. एक काळ होता आम्हाला आमच्याच समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. महाराजांनी काळ असा बदलला, आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं झालं तर त्यांना महाराजांकडनं परवाना घ्यावा लागायचा. अबे खरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांच्या अधिकाऱ्याकडनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात आला. आता घ्यावा परवाना, जावं ना. पण जिज्ञासा किती आहे बघा. मी कायम सांगतो, आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे. 189 इंग्रज या देशात पहिल्यांदा आले. 189. त्यांनी इथल्या भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. आणि मग त्यांनी 1000 इंग्रज बोलवून घेतले. पुढच्या टप्प्यात 10,000 आणखी आले. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि इंग्रज होते 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी या देशावर 150 वर्ष 29 कोटी भारतीयांवर राज्य केलं. कशाच्या जोरावर? अभ्यास, फक्त अभ्यास. हे खरे महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सार, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवला आहे. अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथला सखोल अभ्यास करा, यश तुमचं. पण हल्ली आमच्या पोरांचा अभ्यासच प्रचंड आहे. परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली. म्हणली सध्या नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योग करूया. मग बराच खळ झाला चौघांचा. म्हटले कुठला उद्योग करावा? मग एक म्हटला, आपलं गाव जरा आत पडतंय, एसटी स्टँड बाहेर आहे, एसटी आली तर माणसांना उतरून 2-2 किलोमीटर चालत गावाकडे यावं लागतंय. मग काय करूया? चौघात मिळून एक रिक्षा घेऊ, जोरात बिझनेस चालेल. मग चौघांनी वर्गणी काढली, चौघात मिळून रिक्षा घेतली, रिक्षा स्टँडवर लावली. रिक्षा स्टँडवर लावल्यावर चौघातला एक जण पुढं बसला आणि 3 मागं बसले. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघितल्यावर हरकले, धावत धावत जवळ गेले. फुल आहे, चलो चलते चलते. 6 महिने झालं त्यांचा बिझनेसच होईना. 6 महिन्यानंतर परत चौघं एकत्र आले. म्हणले ह्या बिझनेस मध्ये काय रस नाही, दुसरा बिझनेस करू. म्हणले कुठला? आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान गावात नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. परत चौघांनी पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. तुम्ही काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय याची माहिती करून घेणं, याचा अर्थ अभ्यास. महाराज काय यशस्वी? प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास, प्रत्येक. आणि हे सगळं कशासाठी? महाराजांचं ध्येय काय? अबे खरे दुसरा प्रश्न विचारतोय महाराजांच्या अधिकाऱ्याला, तुमचे महाराज हे सगळं का करतायत? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय, ध्येय काय, महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. राजांचं ध्येय महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज. हा राज्याभिषेक त्या ध्येयाचं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. आणि महाराज सिंहासनाकडे निघाले. गणपती, गजाश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, प्रजापती, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार, प्रौढ प्रताप पुरंदर राजे सिंहासनाच्या चौथऱ्यावर पोहोचले.
मंत्रघोष चालूच होता, मंत्रोच्चार घुमत होता. गागाभट्ट पुढे झाली. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्याने महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्याला वंदन केलं आणि उजवा गुडघा टेकून महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि पदस्पर्श न करता महाराज सिंहासनारोहण करते झाले. सिंहासनावर महाराज वीरासनात बसले. मंत्रघोष थांबला आणि मौल्यवान जरावाचं मोतिलग झालराचं सुवर्ण छत्र घेऊन गागाभट्ट पुढे झाले. महाराजांच्या मस्तकी त्यांनी सुवर्ण छत्र धरले आणि गागाभट्टांची किलकारी घुमली. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हजारो मुखातून जयध्वनी निनादला. गडावरच्या नौबती चौकडे गरजू लागले. रायगडाच्या तोफा कडाडू लागल्या आणि जरीपटका ल्यालेला भगवा सांगू लागला, राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला, राजे छत्रपती झाले. राज्याभिषेकानंतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळांना अधिकार दिले. मराठीतली पहिली डिक्शनरी महाराजांनी यावेळी प्रकाशित केली. राजव्यवहार कोश छत्रपती नावाची नाणी पाडली. शिवशक चालू केला. भेदभाव रहित असणार, सगळ्या जाती धर्मांचं, स्त्रियांची प्रतिष्ठा जपणार, गुलामगिरी संपवणार, शेतकऱ्यांचं कास्तकारांचं राज्य स्थापन झालं. राज्याभिषेकानंतर महाराजांची मिरवणूक नकारखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली. ऐरावतावरच्या सुवर्ण अंबारीत बसलेले महाराज, त्यांच्यावर सुवर्ण, चांदी आणि रुपयाच्या फुलांचा वर्षाव होऊ लागला. मिरवणूक वाजत गाजत निघाली आणि महाराजांची ही मिरवणूक हेनरी ऑक्झेंडन बघत होता. ती मिरवणूक बघताना त्याला प्रश्न पडला, रायगड बुलंद आणि बेलाग, दुर्ग दुर्गम, मुंगिलावर चढता येत नाही, वाऱ्याला खाली उतरता येत नाही, इतका बिकट, मग इतक्या बिकट रायगडावर माणूस चढू शकत नाही. तिथं महाराजांनी एवढे मोठे प्रचंड हत्ती गडावर नेलेच कसे? त्याला प्रश्न पडला, कसे नेले असतील? अजून सुद्धा माणसं रायगड चढू नाही शकत, रोपवेने जातात. मग 350 वर्षापूर्वी ते बलाढ्य हत्ती महाराजांनी कसे नेले असतील? हेनरी ऑक्झेंडनला अजून उत्तर मिळालं नाही. मी सांगतो आता. 1662 साली शहाजीराजे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली, ती मोठीच गडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. पण 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात येत आहेत हत्तीची पिल्ल घेऊन, कारण उद्याचं भविष्य त्यांना खुणावत आहे. छत्रपतींची मिरवणूक गरजेची आहे, होणारच आहे. सामान्य माणसाकडे दृष्टी असते आणि नेतृत्वाकडे दूरदृष्टी असते. महाराजांनी ते 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 केलं. अहो काय विलक्षण दूरदृष्टी आहे महाराष्ट्र. याच राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी 2.5 लाख होनांची तरतूद करून ठेवली. 2.5 लाख होन तत्कालीन काळात 1 होन $4.25 रुपयाचा, म्हणजे एकूण 7.5 लाख रुपयांची तरतूद महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी गडकोटांसाठी केली. मोरोपंत म्हणाले, महाराज गडकोटांवर एवढा खर्च? महाराज म्हटले, मोरोपंत हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. मतलब आज ना उद्या औरंगजेब या दख्खनवर चालून येणार हे निश्चित. कदाचित त्यावेळी मी असेन, कदाचित मी नसेन, पण हे स्वराज्य टिकलं पाहिजे. हे स्वराज्य टिकवण्याचं कार्य हे माझे गडकोट करतील. आणि माझा एक गडकोट या होनातून मी एवढा बुलंद करेन की तो औरंगजेबाशी 1 वर्ष झुंजेल. एक गड जर 1 वर्ष झुंजला तर औरंगजेबाला माझे सगळे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. काय दूरदृष्टी आहे बघा. काय गणित असेल महाराजांचं. औरंगजेब काही एकटा येत नव्हता हो. येताना 5 लाखाची फौज घेऊन यायचा. 1 किल्ला 1 वर्ष, मग 5 लाख फौजेचा 1 वर्षाचा खर्च किती? मनुष्यबळ महाराजांकडे तितका नाही, पण औरंगजेबाची आर्थिक हानी आपण करू शकतो आणि ती महाराजांनी केली. एका गडानं 1 वर्ष झुंजवला म्हणजे 5 लाख गुणिले त्याचा सगळा खर्च.
14 कोटी घेऊन आलेला औरंगजेब संभाजी राजांबरोबरच्या पहिल्या वर्षातच औरंगजेबाचा सगळा खजिना संपला. मग त्यांनी शहाजहानचा मागवला, तो संपला. मग त्यांनी जहागीरचा मागवला, तो संपला. मग अकबराचा मागवला, तो संपला. मग बाबराचा मागवला, तो संपला. औरंगजेब या दख्खनशी टकरा घेताना कफल्लक झाला. महाराजांची दूरदृष्टी, महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त 47 वर्षात मुघल सल्तनत संपली. आर्थिक दृष्ट्या खिळखिळी होऊन संपली. हा महाराजांचा प्लॅन ए होता, एक गड एक वर्ष. हे जरी नाही झालं तरी महाराजांनी प्लॅन बी तयार ठेवलेला. इथून 650 मैल महाराज तामिळनाडूला गेले, वेल्लोरचा किल्ला जिंकला. साजरा गोजरा नावाचे 2 मराठी किल्ले तिथं बांधले आणि तिथे एक जिंजीचा किल्ला होता 3 डोंगरावर. सूर्यगिरी, रायगिरी, चंद्रगिरी, अत्यंत बेलाग. 40,000 फौज घेऊन महाराज जिंजीचा किल्ला जिंकायला गेले. महाराजांनी हिशोब केला, किल्ला जिंकायला 2.5 महिने लागतील. 40,000 सैनिकांचा 2.5 महिन्यांचा खर्च नॉट परवडेबल. सरळ किल्लेदाराशी बोलणं लावलं, 50,000 किल्ला ताब्यात. म्हणजे महाराष्ट्रातल्या गडकोटसाठी 7.5 लाख आणि जिंजीसाठी. बघा, संभाजी महाराज कैद झाले, महाराणी येसुबाई शाहूराजे कैदेत गेले आणि राजाराम महाराज महाराजांनी घेऊन ठेवलेल्या जिंजीला गेले. महाराजांच्या दूरदृष्टीमुळे, महाराजांनी जिंजी घेऊन ठेवल्यामुळं तख्त वाचलं, मराठी साम्राज्य वाचलं. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात काय विलक्षण असेल. महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत तब्बल 27 वर्ष राहिले. 27 वर्ष. पण या 27 वर्षात महाराणी येसुबाई त्या औरंगजेबा पुढे एकदाही झुकल्या नाहीत, ना कधी कुर्नीस हात केला. औरंगजेबाला सगळ्यात मोठा सल त्याचा होता, सगळ्यात मोठा. मी संभाजीराजांना मारलं, या महाराणीला कैदेत ठेवलं, पण ही महाराणी माझ्या पुढे नमायला तयार नाही, झुकायला तयार नाही. आणि औरंगजेबाला एक संधी मिळाली. सरसेनापती संताजी घोरपडेंचा म्हसवडच्या रानात खून झाला आणि त्याचं मस्तक औरंगजेबाला दाखवायला दरबारात आणलं गेलं. औरंगजेबाने सरसेनापती संताजी घोरपडेंचं मस्तक बघितलं आणि त्यांना वाटलं ही संधी आहे मराठ्यांच्या महाराणीला झुकवण्याची. एका तबकामध्ये संताजी घोरपडेंचं शिर ठेवलं, त्याच्यावर वस्त्र टाकलं आणि महाराणी येसुबाई राणी सरकारांना आणि शाहूराजांना दरबारात आमंत्रण दिलं. महाराणी येसुबाई आल्या. औरंगजेब म्हणाला, तुमच्यासाठी भेट आहे. आणि त्या तबकातलं वस्त्र ओढलं गेलं. समोर संताजी घोरपडेंचं मस्तक येसुबाई राणी सरकारने बघितलं आणि कडाडल्या. शाहूराजे, मराठ्यांचे सरसेनापती आलेत, मुजरा करा. आणि मराठ्यांच्या त्या सरसेनापतीला महाराणी येसुबाई आणि शाहूराजांनी झुकून मुजरा केला. औरंगजेबाचा तिळपापड झाला, शहनशाह हिंदोस्त. पण मला कुर्निसात नाही. शेर तुटला सरसेनापती, त्याला मुजरा कैसे. आणि महाराणी येसुबाई म्हणाल्या, औरंग हा महाराष्ट्र आहे, धर्म पाळणार. तुम्हाला माहिती आहे 1/3 हिंदुस्थानवर महाराष्ट्राचं राज्य होत. 1/3. 8 महिने अर्ध्या पाकिस्तानवर मराठे राज्य करत होते, अर्ध्या पाकिस्तानवर. आता जो बलुचिस्तानचा वाद चाललाय, बलुचिस्तानच्या प्रत्येक शहरात तुम्हाला बुकटी मराठे दिसतील. मराठे आहेत तिथे. आपल्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत मराठ्यांनी नेल्या ती हिंदुस्थानची सीमा झाली. होय, आम्ही घडवला हिंदुस्थान. आम्ही मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले. अटक कुठं आहे? शिवाजी महाराजांनी सांगितलंय, पुन्हा या हिंदुस्थानवर कुणी आक्रमक चालून येता कामा नये. कुठून येत होते? खैबर खिंडीतनं येत होते. हे अटक कुठं आहे माहिती आहे? त्या खैबर खिंडीतनं आत आलं की सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाणं म्हणजे अटक. जिंकला मराठ्यांनी, भगवा फडकवला. राघोबा दादा पेशवे तुकोजीराव होळकर होते आणि तिथून त्यांनी पत्र पाठवलं पुण्यात, आता अटक घेतलंच आहे, खिंडीतनं पलीकडे जाऊन अफगाणिस्तान घेऊ का? पुण्यातनं उत्तर गेलं, तुर्तास नको, आधी बंगालचा प्रश्न सोडवू. म्हणजे महाराष्ट्र राजकारण कुठलं करतोय? बंगालच. मराठे पानिपतावर लढले. पानिपत काय महाराष्ट्रात आहे? नाही, हे राष्ट्राचं राजकारण आहे. 2 मोती, 27 मोहऱ्या आणि लाख बांगडी फुटली. केवढं समर्पण आहे. पराभव नव्हे,
या पानिपत नंतर पुन्हा हिंदुस्थान तिरक्या नजरनं बघायची कुणाची हिंमत झाली नाही. अब्दाली गेला तो परत इकडे फिरकला नाही, अजिबात नाही. हे मराठ्यांचं शौर्य आहे, महाराष्ट्राचं. आणि पानिपतानंतर अवघ्या 10 वर्षात महादजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला. तख्ताचे रक्षक मराठे 35 वर्ष दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकत होता. दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. दिल्लीची यमुना मराठ्यांच्या कब्जात आहे. काय शौर्य असेल हो. बंगालची फाळणी झाली, बंगाली जनता संतापली, तिथं वंगभंग चळवळ सुरू झाली. आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा घेतलेलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयोस्तो शिवराय. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं लिहितात, हा देश नाना पंथ, नाना जाती, अनेक धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण. एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपानं इथं करून दाखवलं. बंगालमध्ये प्रेरणा कुणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू होतीये आणि त्या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई एक नाटक तिथं बसवतात. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. नाटकाचं नाव शिवाजी काव्यम. त्या शिवाजी कायम नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. या नाटकामध्ये अभिनेते गणेश मूर्ती यांनी श्री शिवरायांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. ज्यांनी शिवराय अभ्यासले, अनुभवले, तो शिवमय झाला. महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणेसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रेरणास्थान मानले ते छत्रपती शिवाजी महाराज. स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळकांनी आदर्श मानले ते छत्रपती शिवाजी महाराज. याच महाराष्ट्रानं गांधीजींना गुरु दिले. याच महाराष्ट्रानं भगतसिंगांना राजगुरू दिले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी इथली आध्यात्मिक लोकशाही आपल्या वैचारिक बैठकीच्या बळावर मजबूत केली. जगद्गुरु तुकोबरायांच्या वैचारिक शहाणपणातून महाराष्ट्राची वैचारिक बैठक पक्की झाली. समर्थांच्या विचारातूनच हा महाराष्ट्र पुढं महाराष्ट्र धर्मासाठी तयार झाला. आज चित्रपट सृष्टीची निर्मिती असू द्या, नाहीतर क्रिकेटचा खेळ किंवा भारतीय राज्यघटना बनवायचा असू द्या, ते काम केलंय ते महाराष्ट्रानेच केलंय. महाराष्ट्राच्या अंगी हे बळ भरलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने. तो संस्कार या शिवजयंतीच्या माध्यमानं आपल्या मनात विचार म्हणून रुजावा, आचार म्हणून कृतीत यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं सुराज्य इथं घडावं ही अपेक्षा. पुन्हा आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.